भेटीनंतर तत्काळ उद्याच केंद्रीय पथक राज्यात दाखल होणार आहे। तर मग आतापर्यंत राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला शेतीच्या नुकसानीचं गांभीर्य सांगितलं नव्हतं का? आणि या पथकानं पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार हाही शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे। याच सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत आजच्या वेधडकमध्ये। मोदी पवारांच्या भेटीचा अर्थ काय? वेधडकला सुरुवात करण्या अगोदर एक आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सुरू होण्याआधी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठक सुरू आहे। अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत। तर दुसरीकडे शरद पवारांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल सुद्धा पोहोचलेले आहेत। राज्यातील सत्ता स्थापनेबाबत नवी दिल्लीतील राजकीय घडामोडींना आता पुन्हा एकदा वेग आलेला पाहायला मिळतोय। थेट जाऊयात प्रशांतीला। रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय की कुठेतरी शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वानं नाराजीची भावना व्यक्त केली। भेटीचं टायमिंग चुकल्याचं म्हटलेलं होतं। आता दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत। सगळ्यात लक्ष सगळ्या महाराष्ट्राचं लागले ते म्हणजे काँग्रेसच्या बैठकीकडे। बरोबर, सध्या आता काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। मी काँग्रेसच्या मुख्यालयामध्येच आहे आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी अहमद पटेल पोहोचले आहे, वेणुगोपाल पोहोचले आहे, मल्लिकार्जुन खरगे पोहोचले आहे, बाळासाहेब थोरात पोहोचलेले आहेत, नसीब खान पोहोचलेले आहेत आणि सोबतच जर बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण पोहोचले। या सहाही लोकांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे। अहमद पटेल देखील या बैठकीत उपस्थित आणि या खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने चर्चा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं जवळपास सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करण्याकरता हे सगळे प्रयत्न सुरू आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या वतीनं गंभीर इशारा दिल्यानंतर कुठेतरी काँग्रेस सरसावली आणि या बैठकांचे सत्र सुरू झाले अशी माहिती मिळत आहे। यापूर्वी अहमद पटेल आणि खास करून सर्व ज्येष्ठ नेत्यांची देखील काल सोनिया गांधींच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली होती। त्यामध्ये ज्या पद्धतीने चर्चा झाली त्यानंतर आजची बैठक करण्यात आली। आता सायंकाळी पुन्हा एक अत्यंत महत्त्वाची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी आता एक नेता पोहोचायला सुरुवात झाली आहे। प्रफुल्ल पटेल पोहोचले आहे, छगन भुजबळ पोहोचलेले आहेत, जयंत पाटील पोहोचलेले आहेत। याचा अर्थ कुठेतरी होतो की लवकरात लवकर सरकार स्थापन करता यावी यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहे। अंतिम निर्णय आजच्या बैठकीनंतर होईल असंही स्पष्टपणे काल नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं। आजही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं की आजची अत्यंत महत्त्वाची बैठक असेल या दोन्ही पक्षांची। त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होईल, मुंबईत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर आता नुसते दिल्लीत बैठकीचे सत्र सुरू आहे आणि ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर शरद पवार आणि पंतप्रधानांच्या भेटीचं सावट कुठेतरी या बैठकांवर दिसतंय। नाही, खास करून विलास जर ज्या पद्धतीनं चर्चा आहे, दुपारी ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली, त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य दिलं आणि जाण्याच्या पूर्वीचं वक्तव्य, बैठकीनंतरचं वक्तव्य, त्यानंतर त्यांना निमंत्रित करण्यात आलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं 45 मिनिटं चर्चा झाली। 45 मिनिटांमध्ये फक्त अवकाळी पावसावर चर्चा झाली असं राजकीय दृष्टिकोनातून वाटत नाही आहे, राजकीय विश्लेषकांनाही वाटत नाही आहे। कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणाबद्दल चर्चा झाली असेल अशी चर्चा व्यक्त केली जात आहे, शंका व्यक्त केली गेली। आणि ज्या पद्धतीनं त्यानंतर वारे फिरायला लागले आणि बैठकीचे सत्र वेगाने सुरू झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर कुठेतरी या संपूर्ण बैठकांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या बैठकीचं सावट आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला। कारण की कुठेतरी काँग्रेस असा सरसावलेली आहे आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा। कारण की दुसरीकडे शिवसेनेचा दबाव वाढत आहे, राष्ट्रवादीचाही दबाव वाढत आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार आणि सोबतच मोदींची बैठक झाली त्यामुळे कुठेतरी हे चित्र स्पष्ट व्हावं अशीच भूमिका सगळ्यांची आहे। आणि त्याचमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे की लवकरात लवकर जर निर्णय लागला नाही तर कुठेतरी भारतीय जनता पक्ष ही पूर्ण बाजी मारून जाईल अशी शंका व्यक्त केली जात आहे। अगदी प्रशांत, दिल्लीमधल्या घडामोडींचे सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल।